नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. देवघराजवळ या गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते. बघा कोणते आहेत वास्तू नियम. चला तर मग पाहूया असे कोणते नियम आहेत ज्यामुळे देवघराजवळ त्रासदायक ठरू शकते. 1. देवघरात देवाजवळ आपण एक तेलाचा दिवा म्हणजे समई आणि तुपाचा दिवा म्हणजे निरांजन ठेवतो. तसेच देवघर सुवासाने पवित्र व्हावे म्हणून सुगंधी धूप उदबत्ती लावतो. या दोन्ही गोष्टी प्रज्वलित करण्यासाठी काळी पेटीची गरज लागते. मात्र ती काळी पेटी देव्हारात ठेवणे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने चुकीचे ठरते. 2. वास्तुशास्त्रानुसार देव्हाराच्या डोक्यावर कोणत्याही वस्तू ठेवू नये, जसे की काळीपेटी, वाती, उदबत्ती घर, हळद कुंकवाच्या पुड्या वगैरे. या वस्तू नित्य वापराच्या असल्यामुळे त्या काढघाल करताना जर पडल्या तर देव्हाराला नुकसान होऊ शकते. देव्हारा पडू शकतो. देव्हारातील देवाच्या मूर्ती पडू शकतात. एखादी काचेची वस्तू फुटू शकते. दिव्यावर पडून दिव्याची ज्योत मावळली जाऊ शकते. दिव्याला धक्का लागून त्याच्या ज्योतीने पडदे, चादर किंवा इतर ज्वलनशील वस्तू पेटू शकतात. म्हणून देव्हारात फक्त देव ठेवावेत. देव्हाराशी संबंधित वस्तूचे स्वतंत्र छोटेसे कपाट करावे व त्यात सर्व गोष्टी नीट ठेवाव्यात. 3. अनेकदा विकतच्या देव्हाऱ्याला जोडून छोटेसे खण दिलेले असतात. त्या खणात वस्तू ठेवाव्यात. एवढीही जागा नसते. उलट ते खण उघड-बंद करताना संपूर्ण देव्हारा गदगदतो. अशातही भिंतीच्या खिल्यावर अडकवलेला देव्हारा क्षणात खाली कोसळू शकतो. त्यामुळे तिथेही वस्तू ठेवू नयेत. विशेषतः काळी पेटी, मेणबत्ती ठेवू नये. देव्हारा खाली अर्थात जमिनीवर असल्यास देवाव्यतिरिक्त अन्य गोष्टी दुसऱ्या जागी उंच ठिकाणी ठेवाव्यात. अशा ठिकाणी समई न लावता लांबणं दिवा अर्थात साखळीने लटकवलेला दिवा लावावा. त्याचा प्रकाश छान पडतो. शिवाय घरात लहान मुलं, पाळीव प्राणी याचा धक्का लागण्याची भीती राहत नाही. तसेच काडीपेटीसारख्या अपघातात घडू शकणाऱ्या गोष्टी मुलांच्या हाती लागत नाही. 5. देवघरात दिव्याव्यतिरिक्त अन्य ज्वलनशील गोष्टी ठेवल्या असता नकारात्मक ऊर्जा घरात वाढीस लागते. आर्थिक बाजू कमकुवत होते. तसेच कौटुंबिक सदस्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून काळीपेटी, उदबत्त्याचे पाकिट, वातीचे पाकिट देवघराजवळ न ठेवता तिथून ठराविक अंतर सोडून ठेवावे असे वास्तुशास्त्र सांगते. 6. काही लोकांच्या घरात असे दिसून येते की ते आपल्या पूर्वजांची छायाचित्र देखील पूजाघरात ठेवतात आणि तसेच त्यांची पूजा करण्याचा प्रारंभ करतात. शास्त्रात हे योग्य मानले जात नाही. मंदिरात पूर्वजांची छायाचित्र लावण्याऐवजी आपण ती आपल्या घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर लावा. असे केल्याने पितर तुमच्यावर आनंदी होतील. 7. लोक दररोज देवघर फुलांनी सजवतात. देवाच्या उपासनेत फुले आवश्यक मानली जातात. हे चांगले आहे, परंतु असे दिसते की काही लोक पूजा करताना अर्पण केलेली फुले मंदिराच्या कोपऱ्यात ठेवतात. ही चांगली सवय नाही. वास्तुनुसार याने नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन मिळते. घरी वाळलेली फुलं ठेवणे दारिद्र्याला आमंत्रण देण्यासारखे आहे. यामुळे दुष्काळ, मृत्यू, मंगळदोष किंवा लग्नाला उशीर यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा प्रकारे आज आपण पाहिलं देवघराजवळ या गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते. अशा कोणत्या वस्तू आहेत या देखील आपण पाहिल्या. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.